नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे। आज आपल्याला एक जबरदस्त विषय घ्यायचा आहे। सनम तेरी कसम या चित्रपटाचं पुनःप्रदर्शन। कसं आहे ना, काही सिनेमे असतात जे त्यांच्या काळात चालत नाहीत पण नंतर लोकांना भारी आवडतात। हाच किस्सा घडला या सिनेमासोबत। चला तर मग बघूया याची सगळी स्टोरी रिलीज होण्यापासून फ्लॉप होण्यापर्यंत आणि आता पुन्हा धुमाकूळ घालण्यापर्यंत। नमस्कार मित्रांनो, मी चंद्रकांत आणि तुम्ही बघताय रियालिटी। हा चित्रपट पहिल्यांदा 5 फेब्रुवारी 2016 ला प्रदर्शित झाला होता। राधिका राव आणि विनय सप्रू यांनी दिग्दर्शन केले आणि हर्षवर्धन राणे आणि मावरा होकेन यांनी प्रमुख भूमिका साकारल्यात। गाणी भन्नाट गाणी आहेत मंडळी। ह्या चित्रपटावर 25 कोटी रुपये खर्च झाले होते, पण काय रिलीज झाल्यावर लोकांनी फारसं गांभीर्याने घेतलंच नाही आणि सिनेमा फक्त 16 कोटी कमवू शकला। म्हणजे बघा, तोटा झालाच की। बरं, आता प्रश्न पडतो की एवढा चांगला सिनेमा लोकांना का नाही आवडला त्यावेळी। चला तर मग त्याची कारण बघू। लो प्रोफाईल प्रमोशन। मोठ्या सिनेमासारखं ह्याचं तसं दणक्यात प्रमोशन झालं नाही, त्यामुळे लोकांना पत्ताच लागला नाही असला पण काय सिनेमा आलाय। हर्षवर्धन राणे आणि मावरा होकेन दोघेही त्यावेळी नवीन होते। मोठ्या स्टार्स सारखी त्यांची फॅन फॉलोइंग एवढी नव्हती, त्यामुळे थिएटरमध्ये गर्दीच झालीच नाही। ह्या सिनेमासोबत त्यावेळी काही मोठे चित्रपट रिलीज झाले होते, त्यामुळे लोक ह्याला विसरलेच। आता 2016 मध्ये बघा, ॲक्शन आणि कॉमेडी चित्रपट चालत होते आणि ही तर एक क्लासिक लव्ह स्टोरी, त्यामुळे त्यावेळी ह्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही। पण म्हणतात ना, चांगल्या गोष्टीची किंमत लोकांना उशिरा कळते। हाच प्रकार इथे घडला। OTTवर हा सिनेमा आला आणि लोक अक्षरशः वेडे झाले। त्याची गाणी तेरा चेहरा, खीच मेरी फोटो आणि सनम तेरी कसम प्रचंड हिट झाली। याच कारणामुळे लोकांचा आग्रह होता की हा सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये यावा। मग निर्मात्यांनी निर्णय घेतला आणि 7 फेब्रुवारी 2025 रोजी याचा पुन्हा ग्रँड रिलीज झाला। आता बघा, 2016 मध्ये लोकांनी फारसा भाव दिला नव्हता, पण आता मात्र जणू काही सिनेमा पब्लिकला नव्यानं सापडला। पहिल्या दिवशी 4 कोटी रुपये कमवले, दुसऱ्या दिवशी हा आकडा 5 कोटीवर गेला आणि तिसऱ्या दिवशी तब्बल 5.75 कोटीची कमाई केली। म्हणजे फक्त 3 दिवसात 15 कोटी पार। ज्या सिनेमानं 2016 मध्ये 16 कोटी रुपये कमवले होते त्याने आता पुन्हा यश मिळवले। आता चर्चा चालू आहे सनम तेरी कसम 2 ची। आता हा सिनेमा इतका हिट झालाय की लोकांनी दुसऱ्या भागाची उत्सुकता लागली। हर्षवर्धन राणे यांनी एका मुलाखतीत सांगितले की दिग्दर्शक राधिका राव आणि विनय सप्रू सिक्वेल बद्दल विचार करतायत, पण अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही। तर मंडळी, हा चित्रपट आता पुन्हा थिएटरमध्ये चाललाय, लोकांना आवडतोय। तुम्ही हा सिनेमा पाहिलाय का? आणि जर सनम तेरी कसम 2 आला तर थिएटरमध्ये जाऊन बघाल का? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एखाद्या विषयासोबत। तोपर्यंत जय हिंद।